माझे नाव शुभम पांडे. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्हाला मित्रांनो प्रश्न पडला असेल की माझी केस इतके वरले का दिसू राहिले, त्याचं कारण आहे ही आमची जीवनदायिनी. आता तिथं पोहून मी चाललो आहे डोंगराच्या दिशेने, जे की गायांकडं. पहिले घरचे भर डोंगरा पाठवायचे, कारण की ते राहून माझ्या वाटत नव्हती. पण आता असं वाटतं वाव किती भारी वाटते सगळं. तेव्हा आम्ही टाइमपास करायसाठी यायचो, पण आता खूप भारी माझ्या वाटत. खरी कसरत मला इथे वाटू राहिली. डोंगरा झाडाला वाकड दम लागू राहिले इथे, आणि माझ्या पण तेवढीच राहिली, कारण की लई दिवसापासून आलो नाही तर मी. माझ्या पण तेवढीच वाटू राहिली. चढायला बाकी एक नंबर असते इथं. मला सगळं कुठं जाऊ तरी हा माझा मोतीमा संघच राहतो. इथे छोटे छोटे मुलं पण काय वाढले त्या खूप. सुकून तुम्हाला कधी पाहायचं असेल ना डोंगरावर नक्की सुकून भेटून जाईल तुम्हाला. या आजी स्वतः इथं एवढ्या गाय सांभाळतात, ते एकट्या दिवसभर राहते या गायांकडं. मी आता मस्त की आलो गायांपाशी. बघू शकतो गाया आता मस्त की चरू राहिले इथं. थोड्याच अंतरावर कुंडबा देवाचं सुंदर असं मंदिर आहे. आता या ठिकाणी 6:30 वाजले आहे आणि गाय एकदम लाईनीत घरी चालली आहे. आणि माझ्या हातामध्ये काठी पण नाही आहे, मी मोकळ्या हाताने चाललो आहे. तुम्ही फक्त गायांची शिस्त आणि लाईन बघा. फायनली आता मी आणि गाया दोघे पण घरी पोहोचलो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.